श्री स्वामी समर्थ. मकर राशी 1 ते 31 ऑगस्ट मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. ऑगस्ट महिना मकर राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतीचा नवा अध्याय ठरणार आहे का? करिअर आणि व्यवसायामध्ये मोठे यश मिळेल का? आर्थिक अडचणी दूर होऊन धनलाभाचे योग निर्माण होतील का? कौटुंबिक जीवनात आनंद, प्रेम आणि समाधान टिकून राहील का? विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल? चला जाणून घेऊया मकर राशीचे सविस्तर मासिक राशी भविष्य. ऑगस्ट महिना मकर राशीच्या व्यक्तींसाठी संयम, शिस्त आणि सातत्याचे फळ देणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि वरिष्ठ तसेच समाजातील मान्यवर व्यक्ती तुमच्या कार्याची दखल घेतील. काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील, परंतु त्या यशस्वीपणे पार पाडण्याची क्षमता तुमच्यात असेल. आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा होईल आणि भविष्यासाठी भक्कम नियोजन करण्याची संधी मिळेल. कुटुंबियांचे सहकार्य, मित्रांचा पाठिंबा आणि स्वतःचा आत्मविश्वास या महिन्यात तुमची मोठी ताकद ठरेल. कोणताही निर्णय भावनेच्या भरात न घेता विचारपूर्वक घेतल्यास अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळतील. हा महिना तुमच्या आयुष्यात स्थैर्य, प्रगती आणि सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. ऑगस्ट महिन्यात करिअरच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि त्या यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे वरिष्ठांचा विश्वास अधिक दृढ होईल. तुमच्या प्रामाणिकपणामुळे आणि शिस्तबद्ध कामाच्या पद्धतीमुळे कार्यालयात तुमचा मान वाढेल. काही व्यक्तींना बढती, पगारवाढ किंवा नवीन पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल राहू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, मोठे करार आणि विस्ताराच्या संधी मिळतील. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट व्यवहार ठेवल्यास चांगला लाभ होईल. नवीन तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल विस्तार किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ योग्य ठरू शकतो. सरकारी कामांमध्ये अडथळे कमी होतील. स्पर्धकांमुळे काही ताण जाणवेल, पण तुमची चिकाटी आणि नियोजन तुम्हाला यश मिळवून देईल. महिन्याच्या शेवटी केलेल्या मेहनतीचे समाधानकारक फळ मिळेल आणि भविष्यातील प्रगतीचा मजबूत पाया तयार होईल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या ऑगस्ट महिना स्थिरता आणि प्रगती देणारा ठरू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. अतिरिक्त उत्पन्नाचे काही नवीन मार्गही उपलब्ध होतील. घरातील आवश्यक कामांवर खर्च वाढेल, पण तो नियोजनबद्ध असल्यामुळे फारसा ताण जाणवणार नाही. बचत वाढवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. मालमत्ता, जमीन, वाहन किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत सकारात्मक घडामोडी घडू शकतात. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे योग्य राहील. जुने कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांची बारकाईने तपासणी करा. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना विचारपूर्वक निर्णय घ्या. महिन्याच्या उत्तरार्धात आर्थिक सुरक्षिततेची भावना वाढेल आणि भविष्यासाठी मजबूत आर्थिक नियोजन करता येईल. कौटुंबिक जीवन. कुटुंबामध्ये आनंद, विश्वास आणि एकोप्याचे वातावरण राहील. काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद हळूहळू दूर होतील. पालकांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये मिळालेल्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरामध्ये धार्मिक कार्यक्रम, शुभकार्य किंवा कौटुंबिक समारंभाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आणि छोटा प्रवास करण्याची संधी मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. प्रत्येकाच्या भावना समजून घेतल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. संयम आणि प्रेमळ संवादामुळे घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील. कुटुंबाचे सहकार्य या महिन्यात तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. अनेक दिवसांपासून असलेले गैरसमज दूर होतील आणि नात्यामध्ये नवीन उत्साह निर्माण होईल. अविवाहित व्यक्तींना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. विवाहाची चर्चा पुढे सरकू शकते. विवाहित व्यक्तींनी एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यास नाते अधिक दृढ होईल. छोट्या गोष्टींवरून वाद घालणे टाळा. जोडीदारासोबत प्रवास किंवा एखादा आनंददायी कार्यक्रम घडू शकतो. तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि नाते अधिक मजबूत करण्यासाठी हा महिना अनुकूल राहील. महिन्याच्या शेवटी वैवाहिक जीवनात आनंद, स्थैर्य आणि समाधान वाढेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजण्यास सोपे वाटतील. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिवापर टाळा.
सातत्यपूर्ण अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढेल. एखाद्या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळण्याची शक्यता आहे. केलेली मेहनत भविष्यात मोठ्या यशाचे कारण ठरेल. आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात नियमित दिनचर्या पाळणे अत्यंत महत्त्वाचे राहील. कामाचा ताण आणि धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर झोप घेणे, संतुलित आहार घेणे आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक राहील. हाडे, सांधे, गुडघे किंवा पाठदुखीशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. नियमित योग, प्राणायाम आणि हलका व्यायाम आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा. तेलकट आणि जंक फूड टाळा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. वेळोवेळी आरोग्य तपासणी केल्यास भविष्यातील त्रास टाळता येतील. योग्य जीवनशैलीमुळे संपूर्ण महिना ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. प्रवास आणि सामाजिक जीवन. या महिन्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी किंवा धार्मिक कारणाने प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरतील, पण ते भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्यातून चांगल्या संधी उपलब्ध होतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल. एखाद्या प्रतिष्ठित कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांकडून योग्य वेळी सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांची भेट आनंददायी ठरेल. समाजात तुमच्या कामाचे आणि विचारांचे कौतुक होईल. प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. धार्मिक प्रवासामुळे मानसिक समाधान मिळेल. नवीन अनुभव तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक परिपक्व आणि प्रभावी बनवतील. आध्यात्मिक जीवन. ऑगस्ट महिन्यात अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. भगवान शनिदेव, भगवान शिव किंवा आपल्या आराध्य देवतेची भक्ती केल्याने मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढेल. मंत्रजप, ध्यान आणि सत्संगामुळे मन प्रसन्न राहील. संयम, शिस्त आणि प्रामाणिकपणा या गुणांमुळे अनेक अडथळे दूर होतील. करिअर, आर्थिक स्थिती, कुटुंब आणि शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. काही जुनी स्वप्ने पूर्ण होण्याची संधी मिळेल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही अडचणीसमोर हार मानू नका. या महिन्यात केलेले प्रयत्न भविष्यात मोठे यश मिळवून देतील. तुमचा संयमी आणि कर्तव्यनिष्ठ स्वभाव तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेईल. उपाय. प्रत्येक शनिवारी शनिदेवांची पूजा करून तिळाच्या तेलाचा दिवा लावा. ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. काळे तीळ, उडीद डाळ किंवा काळे वस्त्र गरजूंना दान करा. पिंपळाच्या वृक्षाला शनिवारी प्रदक्षिणा घाला. वडीलधाऱ्यांचा आणि मेहनत करणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. नियमित योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा करा. राग, नकारात्मक विचार आणि उतावळेपणा टाळा. ऑगस्ट हा महिना मकर राशीसाठी प्रगती, स्थैर्य आणि मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची योग्य काळजी घेऊन संयमाने निर्णय घेतल्यास आणि सातत्याने प्रयत्न केल्यास महिन्याच्या शेवटी अपेक्षित यश, मानसिक समाधान आणि आत्मविश्वासात निश्चितच वाढ होईल. एकूणच ऑगस्ट महिना मकर राशीसाठी प्रगती, आर्थिक स्थैर्य, कौटुंबिक आनंद आणि मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. धन्यवाद.